तर मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रुमाली रोटीची रेसिपी। मित्रांनो, रुमाली रोटी बनवणं एकदम साधं सोपं असतं। तुम्ही बऱ्याचदा लग्नामध्ये किंवा हॉटेलमध्ये खाल्लेली असाल रुमाली रोटी। खायला एकदम भारी लागते, मऊदार लागते। चला तर मग वेळ न घालवता फटाफट रुमाली रोटीच्या रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात आधी एका परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 3 वाटी मैद्याचं पीठ घेतो। मंडळी, तुम्ही पण हे पिठाचं प्रमाण लक्षात ठेवा आणि याच प्रमाणे पीठ घ्या, म्हणजे तुमची पण रुमाली रोटी जी बनेल ती एकदम मस्त आणि एकदम भारी बनेल। आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकून घेतो आणि पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। 1 वाटी गव्हाचं पीठ, 3 वाटी मैद्याचं पीठ, चवीपुरतं मीठ आणि साखर यामध्ये टाकलेलं आहे। हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पिठामध्ये मीठ आणि साखर चांगल्या प्रकारे मिक्स करून झाली ना, आता यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतो आणि तेलाबरोबर 1 वाटी दूध टाकून घेतो। आता दूध आणि पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जे पीठ आहे ना, एकदम चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। आता हे सगळं पीठ चांगल्या प्रकारे मळून घेण्यासाठी 1 वाटी दूध काही पुरणार नाही आपल्याला, यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी वापरायला लागेल। आता सध्या 1 वाटी जे दूध आपण यामध्ये टाकलं ना, ते चांगल्या प्रकारे पिठामध्ये मिक्स करून घेतो आणि त्यानंतर ना आता मी पाणी यामध्ये थोडंसं वापरतो आणि पाणी वापरताना थोडं थोडं करून वापरतो, जेवढं लागेल एवढंच, आणि एकदम मस्तपैकी मऊदार असं पीठ मळून घेतो। तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मऊदार असं पीठ मी मळून घेतलेलं आहे। मित्रांनो, आता आपल्याला अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे ताणून पीठ मळून घ्यायचं आहे। कमीत कमी एक 5 ते 6 मिनिटासाठी तरी अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यामुळे पीठ एकदम मऊदार बनतं आणि एकदम छान मळलं जातं, त्यामुळे रुमाली रोटी एकदम छान बनते। मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता एकदम मऊदार असं पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता या पिठावरती ना एखादा ओला कापड किंवा एखादं भांडं झाकून ठेवायचं आणि एक अर्ध्या तासासाठी तरी रेस्ट करायला ठेवून द्यायचं। मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता अर्धा तास उलटून गेलेले आता पिठाला रेस्ट करायला ठेवून। आता पीठ मागाशीपेक्षा चांगलं फुललेलं आहे आणि त्याचबरोबर चांगलं मऊ पण झालेलं आहे। आता या पिठाचे पेढे करून घेतो किंवा गोळे करून घेतो, याचे चांगले मीडियम साईजचे गोळे तयार करून घ्यायचे। आता तुम्ही रुमाली रोटी शेकण्यासाठी जी कढई वापरणार आहात ना, त्याचा आकाराचा अंदाज घ्या आणि त्याच्यानुसार हे जे गोळे आहेत ना, लहान मोठे तुम्ही करू शकता। हे बघा, अशाच प्रकारे राहिलेल्या पिठाचे पण गोळे मी चांगल्या प्रकारे तयार करून घेतो। आता मी रोटी लाटण्यासाठी ना परातीचा वापर करतोय। साहजिकच रुमाली रोटीचा आकार जो असतो ना, तो मोठा असतो, त्यामुळे मोठं भांडं लागतं लाटण्यासाठी। नाहीतर मग तुम्ही किचनच्या ओट्यावरती पण लाटू शकता। किचनचा ओटा चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यावरती जरी लाटून घेतलं तरी चालेल। तर मित्रांनो, अजून एक गोष्ट, रुमाली रोटीसाठी तेलाचा वापर करत नाहीत, त्यामुळे आपल्याला पिठाचाच वापर करून रुमाली रोटी चांगल्या प्रकारे एकदम पातळ अशी लाटून घ्यायची। रुमाली रोटीला जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे, तरच रुमाली रोटी चांगली बनते। चपातीसारखी जाड नाही लाटायची। आता मी इथं ॲल्युमिनियमची कढई घेतलेली आहे। जर तुमच्याकडे लोखंडी कढई जर असेल ना, तर सर्वात उत्तम। लोखंडी कढई पण तुम्ही वापरू शकता। आता मी इथं गॅस चालू करून घेतो। या गॅसवरती जी कढई होती ना, ती उलटी ठेवून देतो। या कढईवरती ना मिठाचं पाणी मारतात, त्यासाठी मी मिठाचं पाणी तयार करून घेतो। 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 ते 1.5 चमचे मीठ टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो पाण्यामध्ये। आता हे मिठाचं पाणी कढईवरती मारून घेतात। त्याच्या आधी कढई जी आहे ना, चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना त्यावरती मिठाचं पाणी मारून घ्यायचं आहे। कढईवरती मिठाचं पाणी मारून घेतल्यामुळं ना कढईवरती मिठाचा लेयर तयार होतो आणि कढई नॉनस्टिक बनते, त्यामुळे आपली जी रुमाली रोटी असते ना, ती कढईला चिटकत नाही। आता या कढईवरती आपण बनवून घेतलेली रुमाली रोटी टाकून घ्यायची आणि दोन्हीकडून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची। रोटी एका साईडनी 1.5 ते 2 मिनटं चांगलं भाजून झालं ना, दुसऱ्या साईडनी पण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे। अधूनमधून पलटून चांगल्या प्रकारे दोन्ही साईडनं भाजली गेली पाहिजे। तुम्ही इथं बघू शकता रोटी चांगल्या प्रकारे भाजली गेलेली एका साईडनी। आता थोड्याशा कडा कच्च्या आहेत, त्या पण रोटी फोल्ड करून चांगल्या प्रकारे कडा जे आहेत ना, भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे रोटी फोल्ड करून घ्यायची आणि पलटून घ्यायची, म्हणजे ज्या कडा राहिलेल्या असतात कच्च्या आपल्या, त्या पण व्यवस्थित भाजून घ्यायच्या।
हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे रोटी फोल्ड करून घ्यायची आणि एकदम मस्तपैकी रोटी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची। तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपली रुमाली रोटी रेडी झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या घरी तयार करू शकता। तर मंडळी, तुम्ही इथं बघू शकता एकदम पातळ अशी आणि एकदम मऊदार अशी आपली रुमाली रोटी रेडी झालेली आहे। मग काय मित्रांनो, झाली की नाही एकदम मस्तपैकी, जसे लग्नात वगैरे बनताना सेम तसं झालेलं आहे, एकदम मऊदार चांगलं झालेलं आहे। तर मग करा तुम्ही पण एकदा ट्राय। मग काय मित्रांनो, कशी झाली रुमाली रोटी? एकदम मस्त झाली की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे आणि त्याचबरोबर रुमाली रोटी ना एकदम रुमालासारखं झालेलं आहे, म्हणजे एकदम पातळ आणि एकदम मऊदार असं झालेलं आहे। तर अशा प्रकारची रुमाली रोटी तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची रुमाली रोटीची रेसिपी कशी झाली ते। चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।